की सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। किशोर भोईर हर्षल मोगे, किशोर भोईरकडे असलेला अनुभव आणि त्यानंतर आपण पाहतोय हर्षल मोगे। मी तर म्हणेल हर्षल मोगेच क्रिकेट मध्ये काहीच एक वेगळं कमबॅक पाहायला मिळतंय। चला पहिला बॉल नंतर काही सूचना तुमच्यापर्यंत जरूर येतील। किशोर आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती एक्सपिरियन्स लेवलचा खेळाडू आहे, परंतु इथे पहिल्याच बॉल वरती आक्रमकता सादर केली आहे जयसप्रभा काड्याच्या पाड्याच्या गोलंदाजाने। गोलंदाज आहे साहिल आपल्याला पाहायला मिळतोय आणि दरम्यान या ठिकाणी जयसप्रभा काड्याचा पाडा टीम आपणासाठी दंडात्मक कारवाई जरूर आली आहे। चांगला बॉल यावेळी 2 धावांची पेनल्टी काड्याचा पाडा टीमला बसलेली आहे। उशिरा आल्याने मैदानात ते दाखल झाले, तदनंतर या स्पर्धेला सुरुवात झाली। स्पर्धेचा नियम आपल्या सर्वांसाठी लागू होतोय। साहिल फार आक्रमकता या गोलंदाजाकडे। राइट आर्म राउंड द विकेट, चांगली बॉलिंग आहे। खरं म्हणायला गेलं तर इथे उदयोन्मुख खेळाडूंचा एक भरणा आहे, कारण ज्या 4 ते 5 वर्षांपूर्वी हे दामतचं मैदान आम्ही अनुभवलं होतं, जेव्हा मैदान नव्हतं आणि नव्याने या मैदानाची निर्मिती करण्यात आली। सुसज्ज असे मैदान आहे, प्रत्येक प्रेक्षकाला लाभदायक ठरणार आहे। खेळाडू असेल मग आयोजक असतील, कारण जाताना आपण पाहतो ना कर्जत कल्याण रोड आणि या रोडच्या अगदी नजीक हे मैदान पाहायला मिळते। चांगला फटका आहे, उचलून खेळण्याचा प्रयत्न फ्लाय स्लिप मध्ये, इथे मात्र परतावल लागेल बॅकवर्ड स्क्वेअरला। किशोर या बॅटरला पहिला झटका दिलाय साहिल या बॅट गोलंदाजाने। साहिल खाडे आक्रमक आणि पारदर्शक गोलंदाजी सध्या पाहायला मिळाले, कारण किशोर सख्या अनुभवी आणि बलाढ्य बॅटरला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पडलं। 4 बॉल वरती जर तुम्ही पाहायला गेलं तर धावसंख्येचा कोणताही श्री गणेश नाहीये, परंतु इतका झटका दिलाय। 440 चा होल्ड पहिल्या 4थ्या बॉलवर लागला। चांगला फटका आगे, यावेळी मात्र न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय। बॉल जातोय तो मात्र सीमा रेखा पार आलाय। बॉल का काय बोलतोय 5 षटकांचा सामना आहे। पहिले 4ही बॉल आपण पाहिले होते जिथे डॉटच्या स्वरूपात आले। चांगला बॉल, पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजीची तेज तर्रार पेशकश पाहायला मिळाली। अगदी पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती येत आहे। पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या अद्याप पर्यंत 5 आकड्यावरती। पाहतोय ना की पहिलं षटक समाप्ती पथावरती आलंय। 5 धावा धावफलकावरती लागल्या आणि जयसप्रभा काड्याचा पडा टीमला बसलेली 2 धावांची पेनल्टी ही मात्र आता ऍड केली जाईल, म्हणजे आता टोटल जाऊन पोहोचले ती 7 आकड्यावरती।
हरेश काडे, अगदी साहिल काडेचा एक प्रवास पाहिला. दैदिप्यमान एक चांगली गोलंदाजी आणि उदयोन्मुख खेळाडू म्हणून खड्याच्या पाड्यात टीम कडून तो उदयात जरूर येतोय. परंतु आता सध्या या सीझन मध्ये मी पाहिला की खड्याच्या पाड्यात टीम फार सक्रिय क्रिकेट मध्ये पाहायला मिळते. कमतरता असायची ओरमच्या मैदानावरती, त्यांना फार कमतरतेत आम्ही अनुभवायचो. परंतु आता सध्या या तालुक्यात तरी आपल्या सक्रिय पाहायला मिळते आणि एक सक्रिय सातत्याने राहणं हे त्यांच्यासाठी फार लाभदायक ठरू शकतं. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हरेश खाडे, तर एकीकडे बंटी आणि हर्षल. स्ट्रायकर एंड वरती बंटी, यस ऑफिशियल टायमिंग लागलं गेलंय, तुम्ही काळजी करू नका कारण आमच्याकडे आता लाईव्हचं टायमिंग आहे त्यामुळे शंकाच नाही. चांगला बॉल, रणनीती फार चांगली आहे जयसप्रभा काड्याच्या पाड्याच्या टीमची, कारण इथे बॉलला आपटलं गेलं आणि तदनंतर थोडा बॉल लेंथ आणि लाईन मध्ये जरूर पाहायला मिळत होता, परंतु निसटता सुद्धा पाहायला मिळत होता. परंतु यावेळी डॉट आलाय. चांगला फटका आहे बंटीच्या बॅट मधून. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा रिझन कडे क्षेत्ररक्षक तैनात होईल. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट जरूर होतील. या 2 धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धा आपण करतो, खरं म्हणायला गेलं तर या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून लीड केलं जाते ते आमचे साथी समालोचक संदीपजी गायकवाड, नितेश तरे स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आणि एकीकडे आपण पाहतोय MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. फटका चांगला आहे, डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल, वन बाउंड चेंडूला कॅरी करेल. तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली, जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्वरा 11 मालेगाव आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय जयसप्रभा खाड्याचा पाडा टीम. चांगला फटका आहे, यावेळी मात्र 1 धाव कंप्लीट जरूर होईल. सध्या संकटात आहे गोलंदाज हरेश काडेच्या गोलंदाजीवरती एक प्रश्नचिन्ह पहिल्या बॉलवरती जरूर निर्माण झाला होता. तदनंतर मात्र आता धावसंख्येचा एक रणसंग्राम धावफलकावरती येणं अपेक्षित होतं, परंतु येत नाहीये. फटका फसलाय यावेळी, परंतु इथे फळीची इनर एज, अगदी मी तर म्हणेल यावेळी फलंदाज हर्षलच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला होता. हर्षल बऱ्याचशा प्रदीर्घ काळानंतर मात्र टीम मध्ये कमबॅक जरूर करतोय, परंतु इथे हर्षल तुम्हाला आपल्या क्रिकेटची अनुभवाची शिदोरी या मैदानावरती आणावी लागेल. चांगला फटका, पुन्हा एकदा हवाई सफर, क्षेत्ररक्षक तैनात होईल, चुकी नाहीये, परतावं लागेल याही बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन, विकेट नंबर 2, बॅक टू द आउट. मैदानात दाखल होतील आकाश भोईर. फ्रेंच चषक दामात खुर्रम नजे यांच्या विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. खुर्रमजी नजे आणि बबलूभाई यांच्या सानिध्यात, यांच्या आशीर्वादाने स्पर्धा आपण अनुभवतोय. अगदी एकीकडे जर पाहायला गेलं तर लेग अंपायरच्या भूमिकेत आमचे नावाजलेले पंच ज्यांनी ठाणे रायगड गाजून सोडलंय ते DK कडवसर, आणि त्याच समेत ज्यांनी नेरळ परिसरापासून अगदी माथेरान पर्यंत ज्यांच्या नावाचा उदो पाहायला मिळाला ते हरेश कराले सर.
राईट आर्म राऊंड द विकेट. अगदी मी तर म्हणेल मारा चांगला आहे, परंतु या क्षणाला जर तुम्ही पाहायला गेलं तर खाड्याचा पडा टीम कडे एक आक्रमकता जरूर आहे गोलंदाजीतली, आणि ती गोलंदाजीतली आक्रमकता ते मैदानावरती सादर करतायत. परंतु एक सध्या स्वरा 11 मालेगाव टीमला बाकफुटवरती टाकायला सुरुवात केली आहे. अगदी नजर लागली होती, सुरुवातीला येऊन उशीर केला होता, 2 धावांची पेनल्टी सुद्धा बसली आहे, परंतु इथे गोलंदाजीतली तेज तर्रार रफ्तार पाहायला मिळते. चांगला बॉल, बॅटच्या खालोखाल अगदी टप्पा होता. तदनंतर कीपर कोणती चुकी करत नाहीये. इथे 14 धावा धावपळकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती. साहिल पुन्हा एकदा आपण पाहतोय, ज्या साहिलने पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, तोच साहिल पुन्हा एकदा आक्रमकता सादर करताना दिसतोय. गोल्डन स्पॉट आणि त्यानंतर खेचला गेलेला फटका, केली गेली चुकी, चुकीला मिळत नाहीये माफी. बॉल जाईल तो मात्र 4 धावांसाठी चौकारात. ठोक डीजे. तुमच्या अगोदरच आम्ही लाईव्हला सूचना केली ती अमर, आपला असं आहे, आपला तो बाल्याना दुसऱ्याचा तो कार्टा करून जमत नाही, आपल्याला न्यूट्रल राहायचं. चांगला फटका, हवाई सफर, आखरी चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. ही केली गेली चुकी. सातत्यपूर्ण कामगिरी आहे. खाड्याच्या पाड्याचा टीम सजेशन जरूर देण्याचा प्रयत्न करेल. गोलंदाजीत इतकी आक्रमकता आहे तुमच्याकडे, परंतु फिल्डिंग मात्र तितकी ताकदवान नाही पाहायला मिळत, कारण झेल सुटणं फार निराशाजनक आहे. मी म्हटलंय की उदयनमुख खेळाडूंचा संघ जरूर असेल, परंतु सातत्यात क्रिकेटमध्ये जर काय कमवायचं असेल ना, तर सगळ्यात पहिलं फिल्डिंग करायला शिकणं फार गरजेचं आहे. हे जर साध्य झालं तर बॉलिंग आणि बॅटिंग तुमच्याकडे आपोआप अट्रॅक्ट होतील. चांगला फटका आहे, सेल्फ डिफेन्स केल, सन्मान दिला बॉलला, फक्त कट केलं, परंतु आतिगाई संकटात जाई. आणि या क्षणी काय घडतंय, जाऊया आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत. आता ऑफिशियलचा इशारा, टेक्निकल टीम अगदी आपण पाहतोय ना, ओमसाई एमटीसी स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाते. टेक्निकल टीम आणि आयोजकांच्या माध्यमातून हा निर्णय आमच्यापर्यंत जरूर येईल. जयसप्रभा काड्याचा पाडा टीम आणि त्याच्या विरोधात स्वरा 11 मालेगाव. धोका धोका आणि धोका आहे. सर्वांचे सहर्ष स्वागत. प्रत्येक अँगल चेक केला जाईल, त्या अँगल नुसार मात्र रिझल्ट आपल्या समोर येईल. काही क्षणातच निर्णय आपल्या समवेत येईल. थांबा, टायमिंग नाही झाला. देऊन या जा, या जा. यस, बॅटर सेफ. एक धाव कंप्लीट होईल या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा आत्तोनात प्रयत्न केला होता. अगदी होतं, कारण क्रिकेटच्या नियमामध्ये आम्ही सातत्याने सांगून देत असतो, ज्यावेळी बॅटरवरती अशी परिस्थिती येते आणि एकाच वेळी फिल्डिंग होते ना, त्यावेळी बॅटरच्या पारड्यात हा डिसिजन जात असतो. म्हणजे इथे बॅटर सेफ असेल, हा क्रिकेटचा नियम आहे. लास्ट बॉल, थर्ड ओव्हर. अगदी साहिल खाडेच्या या गोलंदाजीचा वरचष्मा पाहायला मिळाला आहे. पहिल्या षटकात अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि इथे सुद्धा धावा त्याने जरूर खर्च केल्यात, परंतु इथे फार आक्रमकता दाखवली आहे.
3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 विकेटच्या नुकसानी अंती 22 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंज द गेम वंजारपाडा आणि वानेवली टीम. सो प्लीज आपल्यासाठी सूचना आहे. चला आपण या मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. आज सर्वांना ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे, अन्यथा मग सगळेच सामने मला वाटते तुमच्या समोर. चेंज द गेम वंजारपाडा बी, तदनंतर जय हनुमान वानिवली. वानिवली टीम मला वाटते उपस्थित झालेले आपलं मनस्वी स्वागत आणि आभार सुद्धा व्यक्त करेल. चेतन काडे न्यू बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. जरा स्पीडअप करा प्लीज, तुमच्यासाठी वेळ फार कमी आहे. दोन मिनिटे तुम्ही लेट आहात. विनंती आहे जय सप्रभा काढायचा पाडा टीम, कारण सातत्यपूर्ण मी सांगितलं होतं की 7:31 ला पहिला बॉल पडला होता. पुलर लाईन चुकी केली आहे, परंतु इथे चुकीला तितका फायदा करून घेता आला नाहीये. चेतन गोलंदाजी मार्क वरती आहेत. फार मोठ्या चुका आहेत या. चेतन खाडे, हा बॉल डॉट आलाय. शॉर्ट पिच बॉल बाउन्स केला. नोचा इशारा पंचांचा. बहुतांशी फुटवर्क चुकलं गोलंदाजाचं आणि इथे दंडित केलं गेलं ते मात्र चेतन या गोलंदाजाला. नो बॉल आणि त्याच्यावरती आता उघडा डोले बघा नीट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. बॅटर तुमच्यासाठी डबल सीट. पुन्हा एकदा नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू राहील. दादा असं म्हटलं जातं ना की यस फुटवर्क अगदी महत्वपूर्ण आहे. साइड पट्टी चांगला बॉल इन स्विंग. अगदी मी तर म्हणेल पुन्हा एकदा गती प्राप्त करतोय तो चेतन काडे. तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अवघ्या 22 धावा धावफलकावरती होत्या. तदनंतर जर आपण पाहतोय आता धावसंख्या जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावरती. चौथं षटक प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. खासियत आहे तुमच्यात तसं म्हणायला गेलं तर चेतन, परंतु तिचा योग्य वापर योग्य वेळी करणं फार अपेक्षित. परंतु इथे सध्या जर पाहायला गेलं तर स्वरा 11 मालेगाव टीम फार मोठ्या संकटात आहे. अडकीत्यात सापडले धावसंख्येच्या, त्यातून बाहेर यावं लागेल त्यांना. पंचांकडे अपील तंत्राचा वापर. आउटसाइड द ऑफ स्टंप इज वाईड. इथे वाईडचा इशारा येतोय. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती लागला जाईल. अद्याप पर्यंत जर पाहायला गेलं तर मला वाटते 2 नो बॉल आणि 1 वाईड जे चेतनच्या गोलंदाजीवरती झाले. इथे फार मोठा संघर्ष चेतनला करावा लागतोय. सुधारणा आणि त्यातून येणारा त्याचा क्रिकेट हे फार महत्वपूर्ण ठरणार आहे. परंतु इथे त्या चुका संघाला बॅकफुट वरती टाकतायत. कारण मी म्हटलं होतं की धावसंख्येच्या अडकीत्यात सापडलेला स्वरा 11 माळेगाव टीम पाहायला मिळतोय, परंतु त्यांना धावसंख्येची उभारी देण्याचं कार्य चेतन काडे मैदानात करतायत. अद्याप पर्यंत 4 अतिरिक्त बॉल फेकले आणि या 4ही अतिरिक्त बॉल वरती 4 धावा एक्स्ट्रा गेल्या. 2 नो बॉल 2 वाईड आले. चांगला फटका टॅप करून केले गेले. ऑन साइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत 1 धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या मदतीने 2 विकेटचं नुकसान. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 27 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल राइट आर्म ओव्हर द विकेट. इथे काय चुका झाल्यात मैदानात या माहित नाहीये. परतावा कोणाला लागतंय ते पहा.
यावेळी मला वाटते हर्षल मुगे परतलेत.
हॅलो 37 धावा संख्या विजयासाठी पाहिजे आणि अगदी विनंती आहे मित्रांनो तुम्हाला कर्जत क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार आपल्याला डे नाईट स्वरूपात टायमिंग दिलं होतं. हे टायमिंग होतं पहिली मॅच 5:30 ची होती. विलंब झालाय परंतु काही कारणास्तव आपल्या येण्याने विलंब होत असेल आणि अशा वेळी आपल्याला जो टायमिंग दिलाय नेक्स्ट मॅचच्या टीमने नेक्स्ट मॅच साठी ज्या टीम आहेत त्यांनी त्या वेळेवरती हजर राहणं गरजेचं आहे आणि आपल्या टायमिंग वरती आपण जर आलात तर आपल्याला कोणत्याही प्रकारची पेनल्टी नसणार आहे. परंतु जर आपणही अगोदरची मॅच झाली नाही म्हणून पुढच्या मॅचला आपण उशीर करणार असाल तर तिथे मात्र आयोजकांच्या वतीने आणि असोसिएशनच्या नियमानुसार आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे. ही प्रत्येकाने नोंद घ्या. टायमिंग दिलेला आहे अगदी चेंज द गेम वंजारपाडा बी टीम तुमच्यासाठी 7:30 चा टायमिंग होता आणि त्याच्या विरुद्ध जय हनुमान वानिवली. तदनंतर जय हनुमान भोकरपाडा टीम आणि जे के शेलू आपणासाठी 8:30 चा टायमिंग आहे आणि तदनंतर जाणता राजा बदलापूर गाव आणि कर्जत दैवली आपणासाठी 9:30 चा टायमिंग आहे. हे सगळ्यांनी निदर्शनास आणून देणं फार गरजेचं आहे. फार उशिराने स्पर्धा सुरू झाली आजची मी तर म्हणेल कारण काल अगदी मला आमचे साथी समालोचक योगेश ढोले यांनी सांगितलं की फार चांगल्या पद्धतीत टायमिंगने स्पर्धा सुरू झाली आणि तदनंतर ज्या टायमिंगला स्पर्धा संपायला पाहिजे होती तिथे समाप्त झाली. ऑफिशियल माझा ग्रीन सिग्नल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही मॅच चालू नाही होणार. जय सप्रभा खाड्याचा पडा टीम कॅप्टन चला गायकवाड तुम्ही नागेश दिगेंशी संपर्क साधा मॅच चालू करा. चला जाऊया मॅच कडे. यस पहिला बॉल यावेळी येतोय. हर्षल मोगी गोलंदाजी मार्कवर पुलर लेंथ लोअर फुल टॉस आणि दिला आक्रमक स्क्वेअर लेग रिजनचा येतोय गणागती प्रहार. पहिला चौकार स्वप्नील खाडेच्या बॅट मधून ठोक डीजे. स्वप्नील दिघे ज्याच्या बॅट मधून आलेला हा रणसंग्रामाचा पहिला चौकार. काल खाड्याच्या पाड्या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिल्या होत्या मॅन ऑफ द सिरीज. पुन्हा एकदा फटका ग्राउंड लेवलचा फटका आपण अनुभवतोय. इथे एकच धावली आहे. काही कारणास्तव अगोदर मायक्रोफोन बंद होते तदनंतर चालू झाले त्यामुळे अगोदर थोडा लाईव्हला आवाज नव्हता त्याबद्दल दिलगिरी जरूर व्यक्त करेल. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे फलंदाजाला परतावा लागेल. फिंगर अप झालंय. फलंदाज बाद.
चांगला फटका आहे, परंतु इथे काय घडतंय, केली गेली पुन्हा चुकी. अगदी मी तर म्हणेल साहिलचा झेल ड्रॉप केलाय. नितीनजी भोईर यांच्याकडून मात्र मालेगाव टीम साठी पारितोषिक लागलं गेलंय. मालेगाव टीम जर विजयी झाले तर तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि प्रत्येक हॅट्रिक साठी मालेगाव टीमला 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. येणारा काळ बरेच काही सांगून जाईल. साहिल आणि जयेश मी तर म्हणाल एक चांगली रणनीती पहिल्या बॉल वरती आखली होती, चौकार आला होता. त्यानंतर गोलंदाज हर्षल मुगे फार चांगली कामगिरी करतायत सध्या मैदानात. हॅलो हॅलो जरूर आपण पाहतोय मालेगाव संघ आणि या ठिकाणी खेळतोय स्वरा 11 या नावाने नितीन भोईर यांनी आपण पाहतोय. जरूर पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलंय. प्रत्येक विकेट हॅट्रिकला 5,000 आणि संघ हा सामना जर जिंकतोय तर 10,000चा पारितोषिक असेल. या दरम्यान पाहतो सुंदर चेंडू आपण पाहायला गेला, फलंदाज त्रिफलचित झालाय.
मॅच कडे अर्थातच 18 बॉल आणि 22 ची आवश्यकता आहे या सामन्यादरम्यान. फार रोमांचक सामना आपल्या भेटीला जरूर आलाय. 37 धावा संख्येचं मला वाटतं टार्गेट होतं आणि इथे आता 2 षटकांचा खेळ संपला. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. तदनंतर विनंती करेल वानिवली टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. चेंज द गेम वंजारपाडा. सो प्लीज या आपण. टॉस केला जाईल आपला त्वरित. विनंती आपणास. साहिल साठी पारितोषिक लागलं गेलंय. अर्थातच धीरज खाडे यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. बॅक टू बॅक 3 षटकार. अगदी हे 3 षटकार जर आले तर मला वाटतंय जय सप्रभा काड्याचा पाडा टीम इथे विजयी पताका झलकावताना जरूर दिसेल. परंतु पाहूया हर्षल गोलंदाजी मार्क वरती आहेत. सांघिक कोड्यात तिसरं न वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळण्यासाठी ते सज्ज झालेत. 7.33 ची गरज. चांगला बॉल. कमबॅक करावा लागेल या षटकामध्ये. असं म्हटलं जातं ना की 5 ओव्हरच्या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सातत्यपूर्ण जर विजय संपादन करायचा असेल तर मात्र तुम्हाला ते सातत्य तोडावं लागतं. म्हणजे इथे 2 षटकांमध्ये धावा आल्या नाही तर तिथे धावा येणं अपेक्षित आहे बॅटरच्या बॅटमधून. आणि जर त्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात तर तिसऱ्या षटकामध्ये ते धावा रोखणं अपेक्षित आहे. सध्या हर्षल ते काम करतोय का? चांगला फटका फसलाय. परंतु इथे मी तर म्हणेल फार चांगला झेल. अट्रॅक्टिव्ह कॅच सध्या पाहायला मिळते. अप्रतिम, लाजवाब. झालेत. नेक्स्ट बॉल हर्षल ऑन केतन. लाजवाब. अफलातून आले आला एक दमदार हजेरी षटकाराच्या रूपात आपण पाहतोय. केतन काडेच्या बॅट मधून हा गणागती प्रहार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल सीमारेखा पार आलाय. दणदणीत षटकार. स्वरा 11 मालेगाव टीमला. फटका चांगला आहे. डिपेक्षा रिजनचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत संत गतीने एक धाव पूर्ण झाली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. या धावसंख्येचा विचार करायला गेलं तर अगोदरच्या इनिंग मध्ये ज्यावेळी 22 धावा आल्या होत्या त्यावेळी मात्र 2 विकेट होत्या त्या मात्र मालेगाव टीमच्या. परंतु यावेळी गणित थोडं वेगळं आहे. इथे 3 विकेट आल्या. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आगे. सावध पवित्र्याचा स्ट्रोक जरूर आलाय. पुन्हा एकदा संत गतीने एक धाव कंप्लीट झाली आहे. अति घाई. ओव्हर थ्रो फार मोठा माघार ठरेल. कारण जसं म्हटलं जातं ना की क्रिकेटमध्ये एका धावेचं फार महत्व आहे. कधी कधी एका धावेमुळे पराभवाला सामोरं जावं लागतं आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. अगदी म्हणजे एक धाव फार महत्वपूर्ण आहे. हवाई सफर प्रॉपर टायमिंग मी तर म्हणेल या फटक्यावरती पाहायला मिळालं. ते बॅटर अमरच्या बॅट मधून इथे चौकार आला. 3 समाप्ती पथावरती आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले
ते अद्याप पर्यंत 28 या आकड्यावरती 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. कम ऑन डीजे. अरे 12 बॉल आणि 9 धाव संख्येची आवश्यकता आहे. जेव्हा मॅच कडे अगदी रोमांच भरलाय मॅच मध्ये, कारण स्टॅटिक लेंथ लाईनची गोलंदाजी, त्याच्यावरती आलेले कडवे प्रहार बॅटिंगचे, आणि तदनंतर हा सामना जो रंगतदार स्थितीत येतोय, असं वाटलं होतं की सहजरित्या हा सामना 3 षटकांमध्ये समाप्ती पथावरती येणं अपेक्षित होतं. अपेक्षा होती जय सप्रभा काड्याच्या पाड्याच्या टीम कडून. फटके आलेत, विकेट सुद्धा गमावल्यात, परंतु तदनंतर हर्षल मोगेने केलेली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीवरती राहिलेला एक वर चष्मा, म्हणजे सध्या या धावसंख्येला थोडा ब्रेक जरूर त्याने दिलाय. परंतु पाहूया, अजूनही 12 बॉल आहेत, 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. लो स्कोरिंग मॅच पहिलीच भेटीला आले आजच्या या रजनीमध्ये आपल्या डे नाईट सी स्पर्धा फ्रेंच चषक दामात. अगदी आणि खरोखर कौतुक करेल ते वानिवली टीमचं. मी म्हटलं होतं की वेळेवरती येणं अपेक्षित आहे, परंतु वानिवली टीम अगदी वेळेत दाखल झाली. वेळेच्या अगोदर ती आपल्याला पाहायला मिळाली, त्यामुळे तुमचं स्वागत तर आहेच आणि खरोखर आभार सुद्धा व्यक्त करेल. जाऊया मॅच कडे. अर्थातच येणारे 9 बॉल आहेत, 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज महेश मोगेचा पहिला बॉल. तेज तर्रार, रफ्तार जरूर होती, परंतु या रफ्तार मध्ये बॅटरला बॉल समजण्यात अपयश आलंय. सरळरित्या कीपरच्या हातात बॉल विसावला आणि डॉटची संगता केली आहे. ही काळाची गरज आहे, ती मात्र स्वरा 11 मालेगाव टीम साठी. हवाई सपाट चेंडूखाली क्षेत्ररक्षक तैनात होईल. आम के आम और गुटले के दाम म्हटलं जातं ना की नशिबाने दिला आणि कर्माने हिरावलं. हा झेल जर झाला असता तर इथे जय सप्रभा काड्याच्या पाड्यात टीम वरती प्रेशर क्रिएट व्हायला वेळ लागला नसता. क्रिकेट मध्ये तुम्हाला सिच्युएशन नुसार क्रिकेट खेळावा लागतो. मी सांगतो की वेट अँड वॉच, फक्त पहा आणि खेळा, हे फार महत्वपूर्ण आहे. थांबल्याने, मागे जाऊन एक पाऊल पुढे उडी घेतल्याने तुमचा संघर्ष जरूर पाहायला मिळतो, परंतु विजय तितकाच दणक्यात असतो. परंतु पाहूया इथे गोलंदाज महेश मुगीच्या या बॉल वरती आल्या, झेल तर ड्रॉप झाला, त्यातही चौकार. बॅटची कडा जरूर घेतली होती, परंतु कीपरला थोडा बॉल लांबणीवरती जरूर पाहायला मिळाला आणि दरम्यान इथे डॉटची संगता केली. पहा काय घडलं असतं आता, अगदी जो चौकार जर विकेट आली असती तर आणखी गणित बिघडलं असतं. म्हणजे आता बॉल शिल्लक राहिले असते 9 ने धावा सुद्धा 9 आल्या असत्या, परंतु इथे त्या चौकाराने गणित बिघडलं, विकेटही मिळाली नाही. फार चांगला बॉल, ताकद आहे खरं म्हणायला गेलं तर महेश मोगेन मध्ये, आणि ती ताकद ते मैदानावरती दाखवतायत की माझ्यातही तीच कुमारी आहे. 4 बॉल मध्ये 3 बॉल त्यांनी डॉट फेकलेत. एक बॉल वरती झेल ड्रॉपचा एक चौकार. केतन खाडेंना सूर सापडत नाहीये. चौकार जरूर आला होता, तोही एक मी तर म्हणेल मोठा आक्रमक शॉट त्यांच्या बॅट मधून आला आणि तदनंतर तो झेल ड्रॉप झालाय. परंतु इथे महेश मोगे फार सुंदर कमबॅक करतायत. हा बॉल आलाय डॉट. वाइड, आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाइड कॉल, अंपायर डिसिजन. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती. मगाच्या सामन्यामध्ये आपण 2 दुऱ्या 2 विकेट, जसं आता इथे सुद्धा 2 तिऱ्या आणि तिसरी विकेट, म्हणजे 3 विकेट सुद्धा पाहायला मिळतात. आकड्यांचा फार संमेल असतो. जयेश भोसले आकड्यांच्या बाबतीत फार किंग आहेत, ज्यांना तंतोतंत इतिहास माहिती आहे. हा चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय. इथे बॉल जातोय तो मात्र
षटकारात आणि विजयी सलामी दिली आहे. वेल प्लेड जय सप्रभा काड्याचा पाडा टीम, आपलं अभिनंदन. आणि तदनंतर या स्पर्धेत आपली हजेरी अगदी वेळेवर लावली आहे.